सांगा. शरद विलास मस्के. आगे आओ ना, पास में पकडो. शरद विलास मस्के, शेवरे गाव. कधीची लागवड? 18 मार्च लागण आहे माझी. 18 मार्च. हा 1000 झाड घेतले होते आपण. ओके. अंतर 5-8 वर लावलेलं आपण. 5x8 झिगझॅग आणि 70 दिवस पूर्ण. हा 70 दिवस. हा पॅटर्न खूप आहे, म्हणजे हाईट वगैरे बेडची हाईट म्हणजे काळी मातीमध्ये ना या पद्धतीने पाहिजे थोडं. आणि आपण ताक केलता त्याच्यामध्ये. हा तर पूर्ण बेडवर ताक केलता आपण. माझे जरा जास्तच मी करून घेतली. खोल पाहिजे त्याला, पण थोडी तेवढी पण झाली. जास्त झाली का? हा थोडं इकडे ना अजून काय होतं माहिती सर, इथं पावसामध्ये पाणी वरून उतार येतो. हा त्याच्यामुळे पाणी सारखं, त्याच्यामुळे आपण थोडस बेड उचलून घेतले, दुसरं काय नाही. नाही बेड उचलायला पाहिजे, पण थोडे ते जरा थोडं अजून थोडं हे पाहिजे होतं. नाली कमी केला आपण ना. 2 सगळे पॉवर टिलर त्याने केले, 2 वेळा माती फेकली. मस्त बनलंय. 45 आसपास गुंड आहे तुमचा. हा 35 आहे आवडेल. 40च्या आसपास. हा बरं, या अंतरावरचं काय वाटतं तुम्हाला? अंतर चांगलं आहे. अंतर 5 अंतर चांगलं आहे. 5-7च लावलं होतं, पण थोडस मला आपल्याला फडव्याचं निडव्याचं नियोजन करायचं, त्यामुळे आपण परत 5-8 तुम्ही पील ठेवून द्यायला पाहिजे होतं याच्यात. पील ठेवून द्यायला पाहिजे ना, कापलीच नाही पील आपण परत. नाही अजून पाहिजे होतं, ठेवून द्यायला पाहिजे होतं. 1-2 महिन्याचं होऊन जायला पाहिजे होतं. 5व्या महिन्यात ठेवायचं. 5व्या महिन्यात शेवटची कटिंग झाली लवकरच. मेन आहे ना बघा, तुमचा जो विषय ना चिलिंगचा, एक मेन कारण सांगतो तुम्हाला. जसं बंच लागायला सुरुवात झाली, ज्या दिवशी बंच लागतो आपला त्या दिवशी पानं किती असतात? 15-16 पानं. 15 ते 17-18 पर्यंत पानं असतात ऍव्हरेज. आणि ज्या दिवशी बंच लागतात त्याच्यानंतर नवीन पान येत नाही. आणि नंतर 1-2 महिन्यात 4-4 पानं जातात. जर 3 महिन्याचा जरी बंच असला तर समजा 14 पानांमधून आजच्या घडीला किती पानं आहेत? 8-9 पानं. सायन्स काय सांगतं केडीचं की 5 नाही ना आवाज नाही. सायन्स काय सांगतं की एका एकरामध्ये पानांची संख्या 20,000 पाहिजे कंटिन्यू आणि सीझन. पावसाळा असो, उन्हाळा असो की हिवाळा असो, 20,000 पानं पाहिजे. 1000 पान किती येतं? तुम्ही आता 1000 झाड आहे तुमची, ऍव्हरेज 8-9 हजार पानं आहे. 8-9 पानं आहेत आत्ताच्या घडीला. हा किती येतील ते एका एकरामध्ये? तेवढे झाले ना. 8-9 हजार, 10,000 जास्तीत जास्त पकडून. निम्मे पानं कमी झाले. मग याला जे लागतं क्लायमेट कंट्रोल जे लागतं, म्हणजे बाहेरचं वातावरण किती असो. केळीच्या बागेमध्ये वातावरण डिफरन्स असतं. बाहेर जर थंडी असती तरी ते 5 डिग्रीचा डिफरन्स पडतो. तुम्ही बाहेर जर 48 केलं तरी इथं 40-42 टेम्परेचर असतं. 5 डिग्रीचा फरक पडतो. आणि रात्री जर समजा निगेटिव्ह आपला 10 डिग्रीच्या टेम्परेचर असलं तरी तुम्ही रात्री जर केळीच्या बागेत आला तर थोडी गरमाट जाणवत आपल्याला. 5 डिग्री कमी असलं तर पानाची संख्या तेवढी पाहिजे ना. पानांची संख्या 20,000 कंटिन्यू पाहिजे. 20,000 कमीत कमी. 22-24-25,000 असले तर खूप छान. एकसारखं वातावरण असतं केळीला, एकसारखं टेम्परेचर असतं. बाहेर काही वातावरण असतं, इथलं वातावरण कंटिन्यू 30 ते 35 डिग्रीच्या दरम्यान राहील. आणि सगळ्यात महत्वाचं त्याच्यामुळे आपण काय सांगतो की ज्या दिवशी तुमचं हे झालं, बंच लागायला सुरुवात झाली, त्या दिवशी जर तुमचं पील ठेवलं, आता जवळपास 3 महिने झाले. 3 महिन्याचं तुमचं पील झालं असतं, त्याला कमीत कमी 8-9 पानं आले आरामात आले 8-9 पानं. तर तेवढी कसर भरून काढता येईल. पानं गेलेली ती नवीन ह्याला तिला भरून, ते नवीन पानं म्हणजे वरची तुमची 8-9 पानं आणि खालचे 5-7 पानं झालं, 10-12-14 पानं असा फरक पडतो. त्याच्यासाठी पील ठेवणं कंपल्सरी आहे. हा जर 5व्या महिन्यामध्ये, 5व्या-6व्या महिन्यामध्ये 5व्या महिन्यात ठेवायचं, आतल्या बाजूला ठेवायचं. तुमची हे कुठलं आहे? इकडे ठेवता येईल किंवा इकडे ठेवता येईल. तेच पूर्व कुठले? पूर्व उत्तर? पूर्व. हे पूर्व आहे ना, पूर्वेकडे ठेवा. नवीन तर नाही कापले आपल्याकडे. म्हणजे कापून माझ्याकडे आल्या त्यावेळेस त्यांना म्हटलं होतं का कापली झाल्यावर तुम्ही वाढत नाही. घराची साईज, घराची संख्या तुम्ही सांगा कसं व्यवस्थित आहे. बाकी ऍज इट इज जेन सारखं आहे.
जैनपेक्षा चांगला मला वाटलं, कारण का आपली आणि केळाची संख्या आहे आपली लागण जे आहे ते 18 मार्चची आहे. हा आपल्या बरोबरच्या म्हणजे फेब्रुवारी भागाच्या रेंज मध्ये आपण आहे सध्या मार्च मध्ये. त्यांच्या फेब्रुवारी लागणी होती का त्यांच्या रेंज आपण आहे महिनाभर अगोदर आहे. महिनाभर अगोदर. मी त्यांच्या पुढे आपण महिनाभर. आणि बंचची संख्या लय होती हा. कट केली कट केलेत ना पेऱ्यांची संख्या आणि मध्ये खालून बंच कट केली दुसऱ्या फळीमध्ये मला पेऱ्यांची संख्या पहिल्या दुसऱ्या. हे तर माझं सगळं इथं आहे खाताना येते. पाच नाही एक पहिल्या ऍव्हरेज लेंथ मध्ये थोडस कमी वाटतंय मला. म्हणजे थोडस ती खताचं नियोजन सिंगल बेस ऑर्डर झाला आला. एकच आणि फर्टिगेशन बी असं काही जोराचं नाहीये. म्हणजे ऍव्हरेज आहे तरी पण आउटपुट बऱ्यापैकी त्या चांगला मानाने आहे. त्या मानाने आहे. आपलं साधारणतः तुकाराम 70 ते 80,000 फक्त खर्च या भागात. ओव्हर खर्च नाही, कुठला बेस ओव्हर नाही तर फर्टिगेशन ओव्हर नाही. येण झाल्यापासून मला वाटतं काय ते पी गोष्ट सुद्धा गेली असेल बस तेवढा. कॅल्शियम तर भेटून आणलेलं आपण ते सोले एंड झाला 40 लिटर खर्च कमी आणि त्या मनाने बाग चांगली आहे. म्हणजे आमचं म्हातारा म्हणलं पहिल्यांदाच बाग चांगली आली आहे. ह्याला चांगलं पण ते मला आता कळाल. ह्याच्यापेक्षा बागा डेंजर म्हणजे 50 किलोमीटर एक बागा. ते जून लागवड असते का त्या लागवडीला येते ते तर नॅचरली त्याला सपोर्ट भेटतो ना क्लायमेटचा. आपली पानाची संख्या मेंटेन राहील नाही त्याच्यामुळे थोडस नाही, ह्या ते सगळ्यात बागेला महत्त्वाचं पाण्याची संख्या आहे. तीच राहते. पाण्याची संख्या ह्या सीझनला आता इथे ना जेवढं तुमचं गरमाट वातावरण असेल ना ह्युमिडिटी सारखं तेवढी साईज कलर सगळं म्हणजे वेगळं देतात. चिलिंग बिलिंग काहीच फरक पडत नाही त्याला अजिबात नाही. आता चिलिंग आलेलं आहे. आता 15 दिवसात मला वाटतं मला निघेल 10-15 दिवसात नाही. सगळीकडे मोकळं आहे ना आणि तिकडे पण मोकळं आहे. 15 दिवसात नाही. 15 दिवसात नाही. निघून जाईल. 14-15 मार्च निघून जाईल. 100 रुपये फील्ड ठेवून द्या लवकर. सागर आता सिलेक्ट करून घ्यायच्यात. हे ऐकले का सागर पोपडेकर म्हणते पाणी सोडा म्हणते. फुल पाणी सोडा म्हणते. ताजं पाणी ताजं मग तेच की मग ताजं आणि ते कसं जमा नको व्हायला पाहिजे. असं तुम्ही जसं वाहिलं ना आलं ना पाणी वाहून निघायला पाहिजे. मग तसंच होतंय ना. हा वापसा म्हणजे असं पच नको व्हायला पाहिजे. ते एक महत्वाचं आहे त्याच्यात. जर पाणी साचून राहिलं ते लगेच बाशी होतं दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी ते लवकर चिलिंग आणतं. याच्यामध्ये त्याच्यामुळे तुम्ही साचवलेलं पाणी नाही द्या. पाणी साचवलेलं नाही. हा धावतं पाणी द्या पण साचायला नको. हे धावतं पाणी धावतं पाणी. मध्ये भेगा पडल्या होत्या ना मग तरी बोलून जाते. माझा एक रोल म्हणजे चिलिंगचा काय विषय नव्हता. माझा पाणी जास्त सोडणं. पाणी ह्याला आम्ही 2-3 तास सोडायचो 2-3 दिवसात पाणी. बरीच लोक म्हणायचे पाणी कमी पडते पाणी लागत नाही म्हणायचो आपण. पिकाला पाणी राहणार पाणी नाही दिलं आपल्याला. बरोबर पिकाला पाणी हार्डली 4-1.5 तास